नमस्कार मित्रांनो, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध झालेली आहे। तर बघा मित्रांनो, ग्रामसेवक, आरोग्यसेवक भरती रखडलेली आहे। तर बघा, आचारसंहितेपूर्वी ही परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी केलेली आहे। जे उपाध्यक्ष आहेत स्पर्धा परीक्षा समन्वय महाराष्ट्र राज्य यांनी अशी मागणी केलेली आहे। बघा, तर काय म्हणतायत ते सविस्तर माहिती आपण त्या संदर्भात पाहणार आहोत। तर ही जी भरती आहे, ग्रामसेवक झेडपीची भरती आहे, राहिलेली पदांची, ती आचारसंहितेपूर्वी घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। तर तत्काळ परीक्षा घेण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। तर बघा, सविस्तर माहिती आपण पाहून घेऊया। तर इथं त्यांनी सविस्तर काय म्हटलेले आहे, सर्व माहिती दिलेली आहे। त्या अगोदर बघा, खाली तुम्ही पाहू शकता, ही जी अपडेट आहे, आजचीच अपडेट आहे, फेब्रुवारी 13, 2024 आजची ही अपडेट प्रसिद्ध झालेली आहे। तर बघा मित्रांनो, आचारसंहितेच्या अगोदर ही परीक्षा व्हायला हवी, सर्वांचंच असंच जे आहे मागणी आहे। तर बघा, आपल्याला यासाठी पण प्रयत्न करावे लागणार आहेत। आपल्या पातळीने आपले प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। तर बघा, यांनी आपल्याला काय माहिती दिली आहे, तर उपाध्यक्ष स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य प्रशांत शिरगुर यांनी ही मागणी केलेली आहे। तर बघा, मागील काही वर्षापासून विविध भरती प्रक्रिया रखडत आहेत। ग्रामसेवक, आरोग्यसेवक परीक्षा ही रद्द झाली होती, मात्र पुन्हा एकदा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। परंतु अद्यापही ग्रामसेवक, आरोग्यसेवक व इतर काही पदांसाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होऊन सुद्धा परीक्षा घेतली गेली नाही। त्यामुळे ही परीक्षा आचारसंहिता लागण्यापूर्वी घ्यावी, अन्यथा लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे। तर बघा, वरून जे प्रेशर आल्यानंतर बघा, कसे थोडी प्रक्रिया फास्ट होत असते। तर त्यांनी अशी मागणी ही केलेली आहे, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे आहेत उपाध्यक्ष। तर त्यानंतर बघा, इथं शेजारीच आपल्याला एक विद्यार्थ्यांनी पण काय मागणी केलेली आहे ती पण आपल्याला दिलेली आहे। तर बघा, सविस्तर आपण काय करू, एकदा वाचून घेऊया। तर बघा, इथं तर विद्यार्थ्याची आहे, खाली तुम्ही बघून घ्या, आदित्य पाटील नाव आहे। ग्रामसेवक, आरोग्यसेवक भरती प्रक्रिया शासनाने तातडीने पूर्ण करावी। 3 महिन्यापासून भरती प्रक्रिया रखडली आहे। परीक्षेबाबत सरकार कोणताही निर्णय घेत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे। तर शासनाने परीक्षेचे लवकर वेळापत्रक जाहीर करावे, त्यांनी पण अशी मागणी केलेली आहे। तर बघा मित्रांनो, 34 जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागात कंटाळी आरोग्यसेवक, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका आदी पदांची जाहिरात काही महिन्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात झाली होती। त्यासाठी राज्यभरातून लाखो उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। ते विद्यार्थी परीक्षेच्या वाट पाहत आहेत, मात्र शासनाकडे याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी त्यांची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे। तर बघा मित्रांनो, याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर बघा, 2019ला पण असंच जाहिरात प्रसिद्ध झाली, वेळापत्रक झालं होतं, पण परीक्षा रद्द झाली होती। तसंच याही वर्षी होऊ नये, त्यामुळे ही मागणी जी आहे आपण करत आहोत, लवकरात लवकर ही परीक्षा घेऊन टाकावी अशी सर्वांची मागणी आहे। तर अशाने काय होतं मित्रांनो, जे अभ्यास करणारी मुलं आहेत त्यांना वाटतं की अभ्यास तर आपण करतोय, पण याचं जे परीक्षा आहे रद्द होते की काय, त्यामुळे काळजी असते। तर त्यामुळे लवकरात लवकर आचारसंहितेच्या पूर्वी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य शासनानं घ्यायला हवी, अशी सर्वांचीच आपल्या मागणी आहे। तर बघा, व्हिडिओ आवडला असेल तर काय करा, लाईक करून टाका आणि तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा। तर आणखी काही माहिती मिळाली तर नक्की तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल। धन्यवाद।